सर्ग 14 पुढे सुरू. त्यानंतर शत्रुघ्नासह भरताला श्रीरामांनी त्या विमानात घेतले. श्रीरामांचे समीप गेलेल्या आनंदित भरताने श्रीरामांना पुनश्च वंदन केले. बऱ्याच कालावधीनंतर भेटलेल्या भरतास आलिंगन देऊन स्वतः जवळ बसवून घेतले श्रीरामांनी. त्यानंतर प्रेमाने विव्वल झालेल्या भरताने लक्ष्मणाची भेट घेतली आणि स्वतःचे नाम उच्चारित आनंदित भरताने जानकीस अभिवादन केले. नंतर सुग्रीव, जांबवंत, युवराज, अंगद तसेच मैंद, द्विज, नील आणि ऋषभ यांनाही भरताने आलिंगन दिले. तसेच सुषेण, नल, गवाक्ष, गंधमादन, शरभ आणि पनस यांनाही भरताने आलिंगन दिले. अशा प्रकारे भरताकडून आदर दाखविल्या गेलेल्या सौम्य आणि आनंदित झालेल्या वानरांनी मनुष्य रूप धारण करून त्याचे कुशल विचारले. त्यानंतर सुग्रीवास आलिंगन देऊन भरताने प्रेमपूर्वक म्हटले, हे सुग्रीवा, तुझ्या साह्यामुळेच श्रीरामांचा जय झाला आहे आणि तो रावण नाश पावला आहे. म्हणून हे सुग्रीवा, तू आम्हा चौघा भावांचा आता पाचवा भाऊ की झाला आहेस. तदनंतर शत्रुघ्नाने विनयपूर्वक लक्ष्मणासह श्रीरामांना वंदन केले. सीतेच्या चरणांना वंदन केले. शोकानेच बिल्व दल आणि निस्तेज व कृश झालेल्या कौसल्या मातेजवळ जाऊन श्रीरामांनी अतिशय नम्रपणे तिच्या पायांना वंदन करून तिचे मन प्रसन्न केले. नंतर कैकेयी, सुमित्रा या इतर मातांना अभिवादन करत वंदन केले. इतका काळ आदरपूर्वक व चांगल्या प्रकारे पूजन केलेल्या रामांच्या त्या पादुका भरताने भक्तीपूर्वकच रामांच्या पायी चढविल्या. मग भरत श्रीरामांना म्हणाले, हे रामा, माझ्याकडे सोपविलेले हे राज्य आता मी तुम्हास परत करतोय. हे प्रभू, अयोध्येमध्ये पुन्हा आगमन झालेल्या तुम्हास मी आज पाहत आहे. त्यामुळे माझा जन्मच आज सफल झाला आहे. माझे मनोरथही आज पूर्णत्वास गेले आहे. हे जगन्नाथा, तुमच्या प्रतापामुळे या राज्याची कोठारे, सैन्य, कोश हे माझ्याकडून 10 पट केले गेलेले असून आता तुम्ही तुमच्या नगरी व नगरजनांचे राज्याचे पालन करावे. अशा प्रकारे वदणाऱ्या त्या भरतास पाहून अवलोकून सर्व वानर श्रेष्ठांनी डोळ्यातून आनंदाचे अश्रू ढाळले आणि आनंदित मनाने त्याची प्रशंसा केली. त्यानंतर प्रसन्न चित्ताने पुनश्च श्रीरामांनी आपले जवळ घेतले आणि त्याच विमानाने श्रीराम आनंदपूर्वक भरताच्या आश्रमी उपस्थित झाले. त्या पुष्पक विमानास याप्रमाणे आज्ञा करत म्हणाले, माझी तुला आज्ञा आहे की आता तू धन पालक कुबेराची सेवा करावीस. त्याचे वंदन कर. त्यानंतर इंद्र ज्याप्रमाणे देवगुरु बृहस्पतीस वंदन करतो त्याप्रमाणेच श्रीरामांनी
गुरु वशिष्ठ यांच्या चरण कमळांना नमन केले आणि त्यांना एक बहुमूल्य आसनी बसवून श्रीराम स्वतः त्यांच्या समीप बसले. याप्रमाणे उमा महेश्वर संवादी सर्ग 14 मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.